बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आता पूर्ववत झाली। सुमारे 44 तासानंतर महामार्गावरची वाहतूक सुरू झाली। वाकड ते खोपोली मार्गावरची वाहतूक मात्र अद्यापही ठप्प आहे। पालीजवळच्या पुलाच्या बाजूला पाणी असल्याने वाहतूक खोळंबली। तर सध्या मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतं। सुमारे 44 तासानंतर महामार्गावरची वाहतूक सुरू झाली आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो सर्वाधिक जास्त मुंबई गोवा महामार्गाला बसला आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती। सध्या आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे तब्बल 44 तासानंतर जे आहे ते आता सुरू करण्यात आलेली आहे। 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जे आहे ते वाकण असेल किंवा सुकेली खिंड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने तब्बल 44 तासापासून जे आहे ती वाहतूक ठप्प झाली होती। या अखेर रात्रीपासून जे आहे तो पावसाचा जोर कमी झाल्याने हा साचलेला पाणी जो आहे तो कमी कमी होत गेला। या अखेर ही वाहतूक सुरू करण्यात आली। मात्र अद्यापही पाली आणि खालापूर रस्ता जो आहे तो मात्र सुरू करण्यात आला नाही, कारण दोन्ही बाजूला अद्यापही पाणी असल्या कारणाने हा महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यात आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढची काही तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। जर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यात सुरू झाला तर पूरजन्य परिस्थिती जी आहे ती पुन्हा एकदा रायगडमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।